सकाळी सकाळी तयारी करून मी निघाले आमच्या ऑफिसला जाऊक. आज तसं तर मग उशीर झालो होतो. बघितलंय तर ट्रेन होती ती पण गेलेली आणि दुसरी ट्रेन होती तर ती पण गेली. आता काय करायचं? फास्ट ट्रेनला गेलं आहे तर त्याच्यात माका चढाक भेटला आणि मी 11 वाजता आमच्या ऑफिसला जाऊन पोहोचले. गेल्या गेल्या जास्त वेळ टाईमपास न करता पटापट कामं करूक सुरुवात केली. आज जेवणात मी पिठी भात घेऊन गेलेलं आहे, कारण की मला पिठी भात भरपूर जास्त आवडता. सो मस्तपैकी जेवणावर ताव मारून झाल्यानंतर आम्ही निवांत परत आमच्या कामाक सुरुवात केलो. आणि आज कामाचा व्याप भरपूर जास्त असल्यामुळे दिवस कसं गेलो कळाकच नाही. संध्याकाळी सुटल्यानंतर मी निघाले माझ्या घराकडे जाऊ. माझी रोजची ट्रेन आज पण चुकली, म्हणजे सकाळी पण उशीर संध्याकाळी पण उशीर. पण ह्याच्यावरती काहीच करू शकत नाही, त्यामुळे थांबण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हतो. अगदी थोड्याच वेळात माझी ट्रेन येली आणि ट्रेन पकडून मी गेले आमच्या घराकडे. खरं सांगूचं झालं ना तर नेहमीपेक्षा आज खूप जास्त थकलेलं आहे मी काम करून. घराकडे मस्तपैकी घर आवरून घेतलं आहे आणि आमच्या घराकडे गुगल काय नाही तर तो दिवसच जाणार नाही. सगळी कामं करून होईपर्यंत पाणी येईल, मग पाणी पण भरून घेतलं आहे आणि त्यानंतर मी आपल्या जेवणाक लागलं आहे. ॲक्च्युली आज बघा खरंच सगळ्याच करूक उशीर झालो, त्यामुळे जेवण पण लेट आणि जेवणा पण लेट. काय सांगू तुमका, आमचं ह्या शहरातलं दगदगीचं जीवन म्हणजे ह्या असाच. आमचं स्वतःचं पत्तो नसता. जवळपास तासाभरात माझं जेवण झालं आणि जेवण पण झालं आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात येईल, अरे आपण शूटिंग करू विसरलो. पण काहीच हरकत नाही, आपण उद्या सगळ्या आठवणीन करतलो. तसे तर माझ्या सगळ्या फॉलोवर्सच्याच मदतीनं आणि त्यांच्या सपोर्टमुळेच आज मी हे डेली ब्लॉग करूक सुरुवात केलं आहे. आता माहिती नाही हो माझा प्रवास कुठपर्यंत असतलो, पण नक्कीच जर तुमका आवडलो तर तुम्ही माका तसं सांगा आणि जर काही कमी असली तर ताही माका सांगा. चला तर मंडळी, भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.